सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मी अफामची टीम आणि या सेशनचे चेअर यांचे आभार मानतो की मला ही संधी दिलीत. मी शालेय स्तरावर व्यवसाय शिक्षण याविषयी बोलणार आहे. आता शाळेच्या मुलांना व्होकेशनल एज्युकेशन का शिकवायचं असा हा पहिला प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा येईल. आणि कधी असं म्हटलं की एम्प्लॉयमेंट किंवा व्होकेशनल एज्युकेशन असं म्हटलं तर आपल्यासमोर फक्त दोन गोष्टी येतात की एक तर एम्प्लॉयमेंट आणि उपजीविका. त्याला नोकरी मिळाली पाहिजे किंवा त्याला रोजगार मिळाला पाहिजे. आणि मग शालेय स्तरावर जर व्होकेशनल एज्युकेशन म्हटलं तर असं वाटतं की ज्या मुलांना अभ्यासामध्ये प्रगती करत नाही आहेत किंवा गरीब आहेत, पुढे शिकू शकत नाहीत, त्यांच्यासाठी आपल्याला व्यवसाय शिक्षण दिलं गेलं पाहिजे. म्हणजे 10वी-12वी झाल्यानंतर किमान काहीतरी पोट्या पाण्याला लागतील आणि म्हणून व्होकेशनल एज्युकेशन दिलं पाहिजे असं साधारणपणे आपल्या सगळ्यांचा समज असतो. पण ज्या लोकांनी व्होकेशनल एज्युकेशन घेतलं आहे त्यांच्याकडे जर बघितलं आपण तर साधारणपणे इंजिनियर्समध्ये दरवर्षी 15 लाख इंजिनियर्स हे बेकार होतात. म्हणजे त्यांनी व्होकेशनल एज्युकेशन ग्रॅज्युएट लेवलचं घेतलं आहे पण दे आर ऑल्सो अनएम्प्लॉईड. ITIमध्ये साधारणपणे 45% की ज्यांना जॉब मिळत नाहीत किंवा जे अनएम्प्लॉईड आहेत. मी पण हा डेटा याच्यावरनं घेतलेला आहे, डायरेक्टर जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंगच्या साईटवरनं. तर सगळ्यात मला असं वाटतं की महत्त्वाची गोष्ट जी आहे ना, मग डॉक्टर नामजोशी म्हणाल्यात की चुणचुणीत मुलं पाहिजेत. चुणचुणीत मुलं पाहिजे ते असं एका दिवसामध्ये जादूच्या छडीने होत नाहीत. ते लहानपणापासून तुम्हाला ग्रूमिंग करायला लागतं. म्हणजे मुलं उद्योगी झाली पाहिजे, मुलं धडपडी झाली पाहिजे, मुलं मस्ती करणारी झाली पाहिजे. असं करायचं असेल तर त्याची उपक्रमशीलता जी आहे ही आपल्याला बालपणापासून करायला लागेल. म्हणजे आपण असं म्हटलं की 10वीपर्यंत मुलांनी एकदम बाबा अभ्यास आहे की अभ्यास करायचा आहे, पाठांतर करायचं आहे, लर्निंग बाय रोट शिकायचं आहे. आणि मग आम्ही त्याला म्हटलं की 6 महिन्याचा कोर्स कर रे आणि लग जॉबला, किंवा लगेच 6 महिन्याचा कोर्स कर आणि व्यवसाय सुरू कर. असं नाही होत. जी धडपड करायची वृत्ती असते ही आपल्याला बालपणामध्ये मनापासून मुलांमध्ये विकसित करायला लागते. तरच तो मुलगा उपक्रमशील होतो किंवा उद्योगी होतो. आणि मग अशीच मुलं खरं जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतात. तर मी विज्ञान आश्रमामधून येतो. विज्ञान आश्रम पाबळपाशी आहे आणि जवळजवळ गेली 40 वर्ष शालेय स्तरापासून मुलांमध्ये हे लर्निंग वेल डुईंग ॲप्रोचनी त्यांच्यामध्ये ही उपक्रमशीलता कशी वाढवायची, एंटरप्राइझिंगनेस कसा वाढवायचा यावर विज्ञान आश्रम काम करत आलं आहे. मुलांनी हाताने काम करत करत शिकलं की जास्त समजतं. हाताने काम केलं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपल्याला विकसित होतात आणि त्यामुळे लर्निंग बाय डुईंग ही एज्युकेशन मेथॉलॉजी म्हणून मग नई तालीमचा उल्लेख झाला की गांधींनी म्हटलं होतं की सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क हे मिडियम ऑफ एज्युकेशन असलं पाहिजे. तर त्या प्रकारे आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो. आणि मग शालेय स्तरावर हे असं 6वीपासून गेलं पाहिजे यासाठी आम्ही गेली अनेक वर्ष, गेली साधारणपणे 40 वर्ष विज्ञान आश्रम काम करत आला आहे. मी या सगळ्या प्रोग्रॅम्सबद्दल जात नाही, पण आत्ता सध्या जे आहे तर आत्ता जी नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे 2020चं, तर फॉर्च्युनेटली ह्या धोरणामध्ये इयत्ता 6वीपासून सर्व विद्यार्थ्यांना, भारतामधल्या सगळ्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. फॉर्च्युनेटली विज्ञान आश्रमावर मला पण या कामामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आम्हाला असं वाटतं की ते आता खूप महत्त्वाची संधी आपल्याला मिळालेली आहे की हे का बरं आहे समजून घ्यायचं आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय आहे तुम्हाला सांगतो मी, काय अपेक्षित आहे. इयत्ता 6वीपासून मुलांना काय व्यवसाय शिकवायचा असा प्रश्न सगळ्यांच्या मध्ये येईल. आणि कुठले एवढे व्यवसाय आहेत, कुठले शिकवायचे शाळेमध्ये. तर नवीन शैक्षणिक धोरण आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा असं सांगतो की 6वीपासून वर्षी मुलांनी 3 प्रकल्प केले पाहिजे. आणि हे 3 प्रकल्प जे कामाचं जे क्षेत्र आहे ह्या कामाच्या क्षेत्राला त्यांनी 3 विभागामध्ये विभागणी केलेली आहे. एक म्हणजे वर्किंग विथ लिव्हिंग फॉर्म, वर्किंग विथ मशीन्स अँड मटेरियल आणि वर्किंग विथ ह्युमन सर्व्हिसेस, मानवीय सेवा.
ह्या प्रत्येक विभागामध्ये एका विद्यार्थ्यांनी प्रकल्प केला गेला पाहिजे. आणि असे 6वीला 3, 7वीला 3, 8वीला 3 असं 10वीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प केले पाहिजे वेगवेगळ्या व्यवसायांचे. आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने पुढच्या वर्षीपासून 6वीला हा लागू करायचा निर्णय घेतला आहे. तो GR आहे. CBSEनी ह्या वर्षीपासून राबवणं सुरू केलेलं आहे इयत्ता 6वीपासून, की दरवर्षी मुलांनी 3 प्रकल्प करायचे. त्याची पुस्तकं 6वीपासूनची बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहेत कौशलबोध नावानी, की जी 6वीपासून सगळ्या शाळांना CBSE स्कूल जवळजवळ भारतातल्या 14 स्टेट्समध्ये राबवलं जातं. CBSE सगळ्यांना ही पुस्तकं ह्या वर्षीपासून लागू झालेली आहेत. कुठल्या प्रकारचे प्रकल्प असतील तेही सारं उदाहरणं म्हणून मांडली आहेत, की किचन गार्डन करा शाळेमध्ये, प्लॅन नर्सरी करा, हायड्रोपोनिक्स करा, ॲग्रिकल्चरमध्ये ॲक्टिव्हिटीज आल्या, तुम्ही ॲनिमेशन आणि गेम बनवा, टाय अँड डाय करा, मुलांमध्ये मेकॅट्रॉनिक्स घ्या, होम ऑटोमेशन करा. वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प तुम्ही शाळा त्यांच्या लोकल लेवलनुसार, लोकल संसाधनानुसार, शाळेच्या ऐपतीनुसार घेऊ शकेल. आता तुम्ही म्हणाल की एवढे असे वेगवेगळे प्रकल्प केले तर कसं मुलांना कळणार? तर मघा बोलताना नामजोशी म्हणाल्या की कॉम्पिटन्सीज. आपल्याला मुलांना इथे व्होकेशनल ट्रेनिंग व्यवसाय शिकवायचा नाही आहे, कौशल्य शिक्षण नाही द्यायचं आहे. आपल्याला विद्यार्थ्यांमधल्या कॉम्पिटन्सीज तयार करायच्या आहेत की ज्या ट्रान्सफरेबल आहेत. तर मुलांना आपण फक्त जो काही स्किल मगाचा प्रोजेक्ट घेतला तो प्रोजेक्ट उदाहरण म्हणून घेतला, की ज्यातून आपल्याला विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटन्सी क्षमता शिकवायच्या होत्या. त्या क्षमता कुठल्या होत्या मी त्याची काही उदाहरणं दिलेली आहेत, की लिव्हिंग फॉर्ममध्ये सॉईल टेस्टिंग. सॉईल टेस्टिंग ही क्षमता स्ट्रक्चरल इंजिनियरला पण लागते, बांधकामाचं फाउंडेशन करताना ती शेतकऱ्याला पण लागते आणि ती एखाद्या सायंटिस्टला पण लागते. इंजिनिअरिंग ड्रॉइंग सगळ्याच व्यवसायांमध्ये लागते. ग्रीव्हियन्स हँडलिंग, एम्पॅथेटिक कम्युनिकेशन, संवाद साधता येणं डॉक्टरला पण लागतं, पॉलिटिशियनला पण लागतं, सरकारी नोकराला पण लागतं, बँक अधिकाऱ्याला पण लागतं आणि दुकानदाराला पण लागतं. ह्या स्टोरी टेलिंग एखादा पपेट शो करणाऱ्याला पण लागेल. एखाद्याने पपेटचा प्रोजेक्ट केला तर एखादा गेम्स आणि ॲनिमेशन करेल, एखादा रील्स बनवेल, एखादा मूव्ही बनवेल, एखादं प्रिंटमधलं न्यूजपेपर काढेल. स्टोरी टेलिंग कॉमन कॉम्पिटन्सी आहे. तर ह्या कॉम्पिटन्सीज विकसित करण्यासाठी ह्या 3 फॉर्ममध्ये मुलांनी काम करायचं आहे. तर विज्ञानाश्रम ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला असं वाटतं की हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून आम्ही याचे पायलट वेगवेगळ्या ठिकाणी करत होतो. उत्तर प्रदेश सरकारने आम्हाला त्याची संधी दिली की हा पायलट करण्यासाठी आणि मी पण एक फिल्म प्ले करतो. किसी भी देश प्रदेश की उन्नति का मार्ग प्रशस्त करने वाली कार्यविधियां उस प्रदेश की नीतियों के माध्यम से अग्रसर होती हैं, फिर चाहे वो तकनीकी पद्धति में योग्यता हो या फिर समग्रता के साथ ज्ञान का सृजन. नई शिक्षा नीति 2020 इसी पर आधारित है, जो भविष्य को संवारने हेतु एक अग्रगामी सोच का विस्तार स्वरूप प्रदान करती है. उत्तर प्रदेश सरकार इन्हीं विचारों को पोषित करते हुए लर्निंग बाय डूइंग कार्यक्रम की अवधारणा को साकार रूप देने में लगी हुई है. इस कार्यक्रम द्वारा विद्यार्थियों को विभिन्न व्यावसायिक कौशलों की मूलभूत प्रौद्योगिकी से परिचित कराने, विज्ञान एवं गणित विषयों को सैद्धांतिक के साथ साथ व्यावहारिक ढंग से समझाने एवं विद्यालयों को कौशल केंद्र के रूप में विकसित करने के लिए बेसिक शिक्षा विभाग उत्तर प्रदेश, यूनिसेफ एवं विज्ञान आश्रम के सहयोग से वर्ष 2022 में उत्तर प्रदेश के 15 जनपदों के कुल 60 विद्यालयों में पायलट के रूप में लर्निंग बाय डूइंग कार्यक्रम संचालित किया गया, जिसके परिणाम अति उत्साहित करने वाले रहे. हम अपने विद्यालय में पढ़ाई के साथ साथ बहुत सी चीज़ें सीखते हैं. कबाड़ से जुगाड़ बनाना, बोतल को काट कर उसके लिए पेन स्टैंड बनाना और लकड़ी के तख्ते से और लाइट वाले पाइप को जो जॉइन कर कर चप्पलों के लिए स्टैंड बना सकते हैं हम. लर्निंग बाय डूइंग का जो जब से हमने चालू किया है कार्यक्रम स्कूल में, तब से बच्चों की स्कूल में उपस्थिति भी बढ़ी है. बच्चे खुश होकर एक खुशी का वातावरण रहता है. बच्चे इंटरेस्ट लेकर सीखते हैं, पढ़ते हैं और एक नीरस वाला वातावरण जो पहले था कि केवल बच्चों को किसी भी देश. मी पुढे जातो, काही उदाहरण दाखवतो. आम्ही हा मावळमध्ये प्रयोग केला आहे. मी भराभर जातो. शेतामध्ये भात पीक घेणं हा प्रकल्प आहे आणि मुलांनी केलेले कामं तुम्ही स्क्रीनवर बघा. मी काही एक्सप्लेन करून सांगत नाहीत, काय काय स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. पूर्णपणे भात काढून भरेपर्यंत त्यांनी काम केलं. त्यांचा जो रिपोर्ट त्यांनी जो पोर्टफोलिओ म्हणून सबमिट केला, तुमच्या लक्षात येईल किती एरियावर केलं. 500 स्क्वेअर फूट जागेवर त्यांनी जागेवर केलं. बॅचमध्ये NPK चेक केलं, डॉक्युमेंटेशन, किती फवारणी केली, किती बी पेरले, सगळा डेटा आहे.
पिकाची नोंद कशी झाली ती दिलेली आहे, किती खर्च आला, किती कॉस्टिंग आलं, ह्या सगळ्या कॉम्पिटन्सी आहेत. म्हणजे मी आता उदाहरणं देतो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची. तुंगची शाळा आहे, त्यांनी खेकडा पालण्याचा प्रकल्प आत्ता राबवत आहेत. मल्चिंग प्रत्येकाचा रिपोर्ट आहे. ॲलोवेरा करणं, टेराकोटा पुण्यामधली शाळा आहे, टिळक रोडची न्यू इंग्लिश स्कूल. जमीन नाही आहे पण लिव्हिंग फॉर्ममधला प्रकल्प करता आला आहे. पुण्यामधली न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शेती कसं करायचं डेक्कनवर टेराकोटामध्ये केलं आहे. एका शाळेमध्ये पेटी डिशमध्ये ग्रो विथ आर्ट विथ बॅक्टेरिया केलं आहे. लिव्हिंग फॉर्म शिकवायचा आहे, कॉम्पिटन्स शिकवायचे आहेत. तर आम्ही सध्या अशा प्रकारचं करतो आहे. गणपतीमधली मखर. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या महत्त्वाच्या गोष्टी विद्यार्थ्यांना 6वीपासून 10वीपर्यंत आला पाहिजे, की सेफ्टी कळली पाहिजे. बेसिक कॉम्पिटन्सी ज्या आहेत ह्या बेसिक कॉम्पिटन्सी आहेत. तर ह्या करायचा हा प्रयोग आहे. सध्या विज्ञान आश्रम देशभरामधल्या अनेक ठिकाणी हा प्रकल्प करतो आहे. म्हणजे मी म्हटलं असं उत्तर प्रदेश सरकारने साधारणपणे 5,500 शाळांमध्ये हा कार्यक्रम सध्या उत्तर प्रदेशमध्ये राबवला जातो आहे. झारखंडमध्ये आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. पण एकंदर शाळा बघितल्या तर ह्या संख्या फारच कमी आहे. म्हणजे जर आत्ता आपण सगळे जरी मिळून याचा विचार केला, आम्ही जे विज्ञान आश्रम काम करतो आहे. चॅलेंजेस काय आहेत? खूप चांगली पॉलिसी आहे पण इम्प्लिमेंटेशन चॅलेंजेस आहेत. प्रायोरिटी देणं, कमिटमेंट ऑफ रिसोर्सेस. लोकांचं समाजाचं परसेप्शन व्यवसाय शिक्षणाकडे बघायचं ते बदललं गेलं पाहिजे. की व्यवसाय शिक्षण शाळेमध्ये म्हटलं की सगळेजण त्याच्याकडे नाकं मुरडतात किंवा त्याला वेगळ्या प्रकारे बघितलं जातं. पण आपल्याला हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की जी मोठी लोकं होती त्यांनी पण त्यांच्या बालपणी अशा प्रकारची वेगवेगळी कामं केली आणि अनुभव घेतले होते. यासाठी आपल्याला मल्टिपल सक्सेस स्टोरी म्हणजे विज्ञान आश्रम का बरं वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम करतं आहे, तर आम्हाला मल्टिपल ठिकाणी हे प्रूव्ह करून दाखवण्यासाठी आम्ही काम करतो आहे. त्यामुळे आम्हाला हे सगळं करण्यासाठी आपल्याला मल्टिपल पार्टनर गरज आहे. कारण याच्यामध्ये जर पॉलिसी चांगली असेल, आत्तापर्यंत बऱ्याच शैक्षणिक धोरणं येऊन गेली आणि ती फेल पण झाली. त्यामुळे नुसतं चांगलं धोरण करून चांगली पुस्तकं लिहून काम होत नाही, तर त्याच वेळेस समाजामधून त्याची गरज पण निर्माण व्हायला लागते. आणि मग ते करण्यासाठी माझी अपेक्षा आहे की आम्हाला अजून जास्त लोक या सगळ्या प्रयत्नांमध्ये जोडतील आणि हे 6वीपासून व्यावसायिक शिक्षण जे काही आत्ता आपल्याला संधी मिळाली आहे शालेय स्तरावर राबवण्यासाठी आणि ज्याच्यामधून मुलांचा ॲटिट्यूड डेव्हलप करण्याची आणि मुलं चुणचुणीत बनवायची किंवा धडपडी बनवायची त्याला सुरुवात होईल असं मला वाटतं. विज्ञान आश्रमाने बरेच रिसोर्सेस केले आहेत. मी त्याबद्दल आता काही बोलत नाही, माझा वेळ संपत आला आहे. पण काही अधिक माहिती असेल तर मला जरूर संपर्क करा. धन्यवाद.